9 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. ती म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या. या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्राला अस्वस्थ करून ठेवलं होतं. त्याचं कारणही तसंच होतं, कारण संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिनाभर नंतरही आरोपी पोलिसांना सापडण्यास तयार नव्हते. मात्र याच दरम्यान या संपूर्ण प्रकरणाला उचलून धरले ते मनोज जरांगे पाटील, अंजली दमनिया आणि आमदार सुरेश धस यांनी. होय, सुरेश धस यांनी आरोपीची जणू कुंडलीत पोलिसांच्या हवाली केली होती. आरोपीनं सापडणे हे पोलिसांचे सर्वात मोठे अपयश होते आणि याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. आरोपीसमोर दुसरा मार्ग नसल्याकारणानं त्यांनी आत्मसमर्पण केले आणि लोकांनी सुरेश धस यांचे कौतुक करायला सुरुवात केले. मात्र हे कौतुक जास्त टिकलं नाही. धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांच्याबद्दलचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले आणि नागरिक सुरेश धस यांचा तिरस्कार करायला लागले. हे कमी होतं की काय म्हणून लगेच दुसरा धक्का सुरेश धस यांना बसला, तो म्हणजे त्यांचा असलेला कट्टर कार्यकर्ता खोक्यामुळे. होय, याच खोक्यावर वेगवेगळे आरोप लागायला सुरुवात झाले. त्यामधील एक महत्त्वाचा आरोप म्हणजे हरणाची शिकार करून सुरेश धस यांना मांस दिल्याचं हे प्रकरण, जे दिसायला सोपं दिसत होतं, नंतर ते खूप गुंतागुंतीचं होत गेलं. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावरून दुर्लक्ष होत पूर्णपणे लक्ष आता सुरेश धस यांच्यावर होतं. विरोधकांनी वेगवेगळे आरोप करत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर सुरेश धस यांनी खोक्याने दिलेलं हरणीचं मांस खाल्ल्याचं देखील बोललं गेलं. अर्थातच हरणीचा उल्लेख आल्यामुळे विष्णोई समाज देखील या प्रकरणाशी जोडला गेला. याचीच धास्ती सुरेश धस यांनी घेतल्याची दिसून येते, कारण विष्णोई समाजामध्ये हरणीला मातेचा दर्जा दिला जातो. त्यामुळे या समाजामध्ये हरणीला त्रास देणाऱ्या व्यक्तीला सजा देण्याची मानसिकता असते. याचेच उदाहरण द्यायचे झाले तर सलमान खान याने केलेली काळवीट हत्या प्रकरण. यामधून सलमान खान यांच्या घरावर देखील बंदुकीच्या फैरी झाडल्याचं आपल्याला माहीत आहे. याचा धसका सुरेश धस यांनी घेतला. यांनी सांगितलं आहे की विरोधकांनी मला मारण्याचा कट रचला होता, अशा आशयाचे विधान त्यांनी केले आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.